नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपली गाडी क्रेटा सर्व्हिस होते ऑथराइज सर्व्हिस सेंटरमध्ये. 2016 ची गाडी आहे. आता आहे ना, बाहेर सर्व्हिस करण्याचा एक मोठा निगेटिव्ह पण असतो कधी-कधी. काय असतं बघा, हा ड्राय बेल्ट आहे, ठीक आहे. हा कॉस्टली आहे. आता आहे ना, हा ड्राय बेल्ट टाकलाय तर मित्रांनो बघू शकता छोटा साईजचा. ओके. आणि ओरिजिनल जो असतो, ओरिजिनल साईजचा ड्राय बेल्ट बघा. प्रॉपर कव्हर झाल्या सगळ्या दात्र्या कव्हर आहेत, ठीक आहे. ओके. हा प्रॉपर साईजचा आहे. तर हा ओरिजिनल आहे. जेव्हा तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये काम करता ना, अशा प्रकारचे आहे ना, छोट्या-छोट्या गोष्टी आहे ना, अव्हॉइड नाहीत करत. अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी आहे ना, बाहेर आहे ना टाकल्या जातात. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सर्व्हिस सेंटर म्हणजे तिथं कॉस्ट आहे ना कमी येते. पण होतं काय, जे बदल करायला पाहिजे तसं प्रॉपर ॲक्युरेट, ऑथराइज, जेन्युइन पार्ट चेंज केले पाहिजेत. नाहीतर अशा प्रकारे आहे ना चुना लागू शकतो. आता याच्यामुळे बराच मोठा प्रॉब्लेम पण येऊ शकतो. तर तो तुटला तर गाडी आहे ना स्टॉल होऊ शकते. म्हणजे बॅटरी चार्ज नाही होणार, अल्टरनेटर खराब होईल तुमचा. ठीक आहे. देन वॉटर पंप चालणार नाहीये. हिटिंग इश्यू होईल, इंजिन सीज सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे कधी-कधी गाड्या काही वेळेस आहे ना, एखादी सर्व्हिस तरी नेहमी सर्व्हिस सेंटरला करा. भले तुम्हाला कॉस्टली वाटत असेल, पण तिथे आहे ना जेन्युइन पार्ट टाकले जातात, जेणेकरून गाडीची लाईफ लाँग चालेल. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर नक्की सांगा. तुम्ही गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये करणार का बाहेर करणार? आणि जर बाहेर करत असाल, तर आपल्या ओळखीच्या किंवा चांगल्या ठिकाणी करा, जेणेकरून तुमचं जेन्युइन पार्ट्स तिथे टाकले जातील. सगळेच एकसारखे नसतात, बट काही ठिकाणी अशा प्रकारे समोर आहे ना इन्सिडेंट होतात.